जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। अमरावती में उमेश कोल्हे हत्याकांड में उनको सामूहिक रूप से श्रद्धांजलि अर्पित की गई। उधर अमरावती में सबसे कमजोर माने जाने वाले अचलपुर परतवाड़ा के जयस्तंभ चौक पर भी स्थानीय भाजपा द्वारा श्रद्धांजलि अर्पित की गई। बाद में भाजपा और बजरंग दल के पदाधिकारियों ने मांग की कि उमेश कोल्हे की हत्या के मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में ले जाया जाए और आरोपी के लिए मौत की सजा सुनाई जाए, ऐसी मांग की गई। कन्हैया लालजीचा उदयपूरमध्ये जे इस्लामिक कट्टरपंथी आहे त्यांच्याकडून त्यांची हत्या झाली। आमचे इथले केमिस्ट व्यापारी उमेशजी कोल्हे यांची सुद्धा इस्लाम कट्टरपंथीयांनी म्हणजे हत्या केली। अशा ह्या घटना पूर्ण देशात घडत आहेत। आमचा इतिहास आहे, 1000 वर्षापासून हिंदू हा गुलामीत जगत आहे। आम्ही सर्वांना सहन केलं, आम्ही मुघल आक्रमण सहन केले। आमच्या शेकडो हजारो राजपूत ज्या भगिनी आहेत त्या अग्नीच्या स्वाधीन झाल्या फक्त धर्म वाचवण्यासाठी। परंतु मी आज या मृतप्राय हिंदूंना आज एक आव्हान देऊ इच्छितो की अशा घटना घडत असताना त्याचा निषेध करण्याकरिता किमान आपलं संघटन दाखवणं आवश्यक आहे। मी मान्य करतो की या देशात संविधान आहे, परंतु जे अतिरेकी विचाराचे जे लोक आहे त्यांनी संविधानाचा मार्ग सोडून त्यांचा जो शरिया आहे या शरियाच्या पद्धतीनं इथं चालत आहे। मी या आजच्या या जे आज हे निषेध मोर्चा काढण्यात आला याच्या माध्यमातून मी सरकारला हे सांगू इच्छितो की या देशात सर्व धर्मियांसाठी एक कानून असणं आवश्यक आहे। कारण यामुळे ज्या घटना घडत आहेत आणि जो कट्टरपंथ वाढत आहे त्याला कुठंतरी आळा सरकारने द्यायला पाहिजे आणि हिंदूंनी आपलं एकत्रीकरण निश्चितच करायला पाहिजे। आपण भांडणं करणारे किंवा कोणाला मारणारे लोक नाही आहोत। आज तुम्ही जर अचलपूर परतवाड्याचा विचार कराल तर कित्येक वेळा मुस्लिम लोकांकडून आपल्या देवी देवतांच्या अभद्र पोस्ट टाकण्यात आल्या, परंतु हिंदूंनी असा प्रकार केलेला नाही। हिंदूंनी रितसर त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या आहेत। पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केलेली नाही, कारण ते सरकारच्या दबावात होते। कोल्हेबद्दलही तसंच झालं होतं, परंतु नंतर सरकार बसल्यावर माहीत झालं की हा असा प्रकार आहे। त्या सीपीनी जे हरामखोरी केली होती त्यांना लवकरात लवकर सस्पेंड करायला पाहिजे सरकारने आणि या देशात कायदा सुव्यवस्था निर्माण करायला पाहिजे आणि हिंदूला सिक्युअर करायला पाहिजे। बिघडवण्याचं काम काही समाजकंटक करीत असल्यामुळे आणि समाजात दुही निर्माण करण्याचं काम, दुफळी निर्माण करण्याचं काम समाजकंटक करीत असल्यामुळे अमरावतीची तशीच घटना आणि उदयपूरची तशीच घटना आणि यातून साध्य काय करायचं आहे? फक्त समाजात दहशत माजवणे हाच यातून एक प्रकार समोर आलेला आहे। अमरावतीची घटना तशी उमेश कोल्हे हे गेल्या 20-25 वर्षापासून जनावरांचं औषध विक्रेते म्हणून त्यांची एक नावलौकिक होता आणि ते घरी जात असताना त्यांच्या जवळच बसलेला त्यांचा मित्र, रोजचा मित्र, ज्याच्या सुखादुःखात त्यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे, बहिणीच्या लग्नात केलेली आहे आणि वेळोवेळी त्यांना मदत करण्याचं काम उमेश भाऊ कोल्हेने केलेलं होतं। फक्त नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकल्या गेली असल्यामुळं त्यांना साधी माफीचाही संधी देण्यात आलेली नाही किंवा विचारणासुद्धा करण्यात आलेली नाही की मित्र म्हणून विचारू शकले असते की तुम्ही असं का केलं भाऊ किंवा तुमची प्रतिक्रिया काय वैयक्तिक। परंतु तसं न करता 16 तारखेपासूनच त्यांच्या पाठीमागे लोक म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक लावण्यात आले। 18ला बेत हुकला, 19ला बेत हुकला, 20ला बेत हुकला आणि 21ला त्यांना गाठण्यात आलं आणि त्यांच्या मुलाच्या सोबत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। हे अत्यंत निंदनीय प्रकार हा असा घडण्यात आलेला आहे आणि सोबत 8-9 लोकांना डॉक्टर गोपाल राठी आहेत त्याच्यानंतर अजून एक त्यांना पण धमकीचे SMS पाठवण्यात आले आणि हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे। आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी या संदर्भात खुलासा केलेलाच आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी आणि अंगीकृत संघटना आणि सगळे लोक परतवाडा, अचलपूर ग्रामीण शहर या सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून आम्ही SDO उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणार आहोत। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची सर्वांची मागणी आहे।
रायगढ़ जिले में चल रही भारी बारिश के चलते कशेड़ी घाटी के चौलई में बाढ़ ढह गया। इसमें प्रशासन द्वारा 75 नागरिकों को सुरक्षा स्थान पर पहुंचाया गया। एहतियात के तौर पर प्रशासन मौके पर पहुंचा और 20 परिवारों में से करीब 75 को पोलादपुर के विद्या मंदिर में सुरक्षित स्थान पर पहुंचा दिया गया। तालुका प्रशासन तुरंत मौके पर पहुंचा और निवासियों को सुरक्षित स्थानों पर स्थानांतरित कर दिया गया, क्योंकि ये देखा गया है कि भारी बारिश के कारण यहाँ के गांव खतरे में है। इसमें नायब तहसीलदार समीर देसाई, पुलिस निरीक्षक प्रशांत जाधव, नरवीर रेस्क्यू टीम के पदाधिकारी रामदास कलंबे, आपत्ति व्यवस्थापन के अधिकारी और कर्मचारी सहित अन्य लोग मौजूद थे। त्यामुळे आम्ही लोकांना सावध म्हणून सुमारे 70 ते 75 लोकांना इथून काढून आम्ही सुरक्षित ठिकाणी त्यांना सगळ्यांना हलवलेलं आहे। आता आज रोज या ठिकाणी एकही व्यक्ती इथे नाही आहे। सर्वांची घरं बंद केलेली आहेत आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी आम्ही सोडलेलं आहे। कोल्हापुर जिले में कल से बारिश हो रही है और आने वाले दिनों में भी शाहूवाड़ी, गगन बावड़ा, राधानगरी, धरन क्षेत्र में भारी बारिश होने की संभावना जताई है। इसलिए कोल्हापुर जिले के जिला अधिकारी राहुल रेखाराव इन्होंने शिरोल, इंचलकरंजी और आसपास के रहने वाले लोगों को सतर्क रहने का आदेश दिया है। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। काल सकाळपासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्येच चांगला पाऊस चालू आहे। खास करून जे पर्वतीय क्षेत्रातील तालुके आहेत म्हणजेच गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस काल सकाळपासून पडतोय। गगनबावडा तालुक्यामध्ये काल सकाळपासून जवळपास 250 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। राधानगरीमध्ये काल सकाळपासून 150 mm पेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि शाहूवाडीमध्ये काल सकाळपासून 100 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आणि यामुळे आपल्या धरणांमध्ये पण पाणी येणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे आणि आपल्या धरणांच्या कॅचमेंट एरियापेक्षा मोठा एरिया हा फ्री कॅचमेंट एरिया असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या पंचगंगा नदीमध्ये पण येणं सुरू झालेलं आहे। काल सकाळपासून आजची लेवल पाहता जवळपास 9 ते 10 फुटांनी आपली पाण्याची लेवल कोल्हापूर शहराबाहेर असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावर वाढलेली आहे। जर पाऊस असाच सुरू राहिला तर आमची अशी अपेक्षा आहे की कदाचित उद्या सकाळपर्यंत आपली धोक्याची पातळी राजाराम बंधाऱ्याची ओलांडल्या जाईल आणि त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर आणि शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, करवीर या तालुक्यांमधील नदीकाठच्या गावांना हे आवाहन करण्यात येते की आपण आता खूप सतर्क राहणं आवश्यक आहे। पावसाचा जोर अजूनही आहे आणि त्यामुळे कदाचित पावसाचा जोर आणखी वाढला तर आपल्याला लवकरच आपल्या सर्व साहित्यासह आपले जनावरं, आपले कुटुंबीय आणि आवश्यक साहित्य यासोबत आपल्या घराबाहेर पडणं आवश्यक होईल। वेळोवेळी जिल्हा प्रशासनातर्फे आपल्याला याविषयीच्या सूचना दिल्या जातील। बारामती नगर परिषद के आरोग्य विभाग बारामती नगर परिषद के नई सूचना वर्ष 2021-22 बारामती के परिसर में कचरा उठाने का ठेका बारामती तालुका में जो ठेकेदारों द्वारा ठेके की मांग की गई थी वो रद्द कर बाहर के ठेकेदारों को दी गई थी। इसी बात को लेकर ठिया आंदोलन किया गया। इसमें बारामती राष्ट्रीय समाज पार्टी अध्यक्ष एडवोकेट अमोल सातरकर, मानसिंह जाधव सहित अन्य लोगों द्वारा ये आंदोलन किया गया। बारामती नगर परिषद के कार्यालय के बाहर हम यहाँ के जो स्थानिक ठेकेदार है और जो स्थानिक जो कामगार है इनके ओर से हम यहाँ ठिया आंदोलन के लिए बैठे हैं। यहाँ के जो मेन अधिकारी है सीओ, उन्होंने क्या किया है, एक निविदा निकाला है, एक टेंडर निकाला है। वो टेंडर की मुदत रहती है 19 डेज़ की। उसको अभी 120 डेज़ कंप्लीट हो गए, लेकिन उसका काम करने का कोई आदेश उन्होंने अभी तक नहीं दिया। अब यहाँ के जो स्थानिक लोग हैं उनको काम देना मांगता है, लेकिन उन्होंने क्या किया, बाहर के ठेकेदारों को काम दिया है। इसके वास्ते ये जो यहाँ के जो लोकल के ठेकेदार और कामगार है ये यहाँ आंदोलन के लिए बैठे हैं। यहाँ का जो मुख्य अधिकारी है, यहाँ के लोगों ने कोविड में जो अच्छा काम किया था उनको अभी काम मिलना चाहिए, लेकिन ये
लोगों को छोड़ के बाहर के लोगों को यहाँ लाकर बाहर के लोगों को काम देते हैं। यहाँ के लोग यहाँ टैक्स पे कर दे, यहाँ के लोगों को काम मिलना चाहिए, लेकिन यह जो सीओ है, ये जो मुख्य अधिकारी है, यहाँ के लोगों को काम देता नहीं, बाहर के लोगों को काम देता है। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेडफिक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेडफिक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेडफिक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों नॉलेज ट्रेडफिक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो, लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो। और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेडफिक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेडफिक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। बीजी फाउंडेशन जामनेर और महीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय जलगांव बौद्ध अध्ययन तथा संशोधन केंद्र की ओर से आयोजित भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा लिखित बौद्ध और उनका धम्म इस ग्रंथ पर आधारित नांदेड़ के रमा माता बौद्ध विहार में संयोजक यशवंत ढगे इनके मार्गदर्शन में धम्म परीक्षा का आयोजन किया गया था। इस अवसर पर रिपब्लिकन सेना मराठवाड़ा के अध्यक्ष माधव जमदाड़े, वंचित बहुजन आघाड़ी के एच वने, रिपब्लिकन सेना महिला जिलाध्यक्ष प्रेमला वाघमारे अतिथि के रूप में मौजूद थी। यशवंत कसरू ढगे, माजी श्रामनेर, मावसाळा, जिल्हा औरंगाबाद, ह्या बुद्धायन धम्म या ग्रंथावर जी परीक्षा होत आहे त्याचा संयोजक आहे मी, इथला नांदेड जिल्ह्याचा। ही अख्ख्या महाराष्ट्रात बुद्धायन धम्म ग्रंथावर परीक्षा चालू आहे आणि मी इतकं सांगू शकतो की बुद्धायन धम्म या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या दृष्टीने आम्ही परीक्षा दरवर्षी आयोजित करत असतो। प्रतिसाद मिळते अथवा न मिळते, या आजच्या या परीक्षेमध्ये 34 विद्यार्थी बसलेले आहेत, तरी
प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून. और ये जो मुहिम या फिर ये जो बुद्ध और धम्म पे जो एग्ज़ाम चालू किए है नांदेड़ ज़िला में, ये नांदेड़ ज़िले के हद तक नहीं है तो अक्के महाराष्ट्र में ये चालू है. और हर विहार में, हर गली में, हर गांव में, हर शहर में, हर ज़िले में हमारे यशवंतराव ढगे साहब और उनकी पूरी कमेटी तो बुद्ध और बुद्ध के विचारों पे जो एग्ज़ाम चालू है तो यही बताना है कि इस भारत में अभी जो युद्ध चालू है जातियों पर, बुद्ध ये कोई धर्म नहीं है, ये कोई ज़ात नहीं है, ये कोई इंसान नहीं है. बुद्ध एक विज्ञान है और इस देश को विज्ञान की ज़रूरत है, इसलिए ये एग्ज़ाम ली जा रही है. और पूरे जाति धर्म ये हम भारतीय है और भारत में बुद्ध का जन्म हुआ है, भारत में बाबा साहब का जन्म हुआ है और बाबा साहब ने इन सब का विचार कर अगर मानव कल्याण के लिए अगर कोई धम्म है या विचार है, जीने के लिए कोई शासन है, अनुशासन है तो सिर्फ बुद्ध का अनुशासन है. क्योंकि इस देश में, इस जग में सिर्फ बुद्ध का ही अनुशासन है. हम भारत के बाहर अगर गए तो बुद्धिस्ट जितने भी राष्ट्र है उस राष्ट्र में कोई ज़ात नहीं है, कोई धर्म नहीं है और वो राष्ट्र पूरे बुद्ध के विचारों पे, बुद्ध के तत्वों पे, बुद्ध के या फिर इंसान को जिस तरह जीना चाहिए, जिस तरह अनुशासन होना चाहिए, जिस तरह बोली भाषा होनी चाहिए, जिस तरह इंसान ने इंसान से मोहब्बत करनी चाहिए, इंसान ने धरती से मोहब्बत करनी चाहिए, लोगों से करना चाहिए, देश से करना चाहिए, यही सिद्धांत बुद्ध का है और यही सिद्धांत हम चला रहे हैं. मी प्रेमिला वाघमारे, रिपब्लिकन सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष. आज जो बुद्ध आणि त्यांचा धम्म आज सहयोगनगर रमा माता बौद्ध विहार इथे आज हा जो बौद्ध आणि त्यांचा धम्म परीक्षेचं नियोजन केलेलं आहे तो अतिशय आणि खूप छान आहे. आणि मला हे सांगायचं आहे की ह्या ज्या परीक्षेमधून आपल्या प्रत्येक मुलांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भगवान गौतम बुद्धांचे विचार मनामध्ये रुजले पाहिजे. आणि यानंतर यापुढे प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा आपल्या बाबासाहेबांचे विचार, भगवान गौतम बुद्धांचे विचार लेकरांच्या मनामध्ये गेले पाहिजे. जसं की आज राष्ट्रगीत होतात त्या अगोदर कुठल्या तरी एखाद्या धर्माचे गीत होतात तर त्याऐवजी आपल्या बुद्धाचे विचार मांडले पाहिजे, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानले पाहिजे. आणि आपल्या मुलांना याची खूप अत्यंत आवश्यकता आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी रिपब्लिकन सेना मराठवाडा उपाध्यक्ष आहे आणि हा जो परीक्षेचा उपक्रम आहे हा मी बऱ्याच दिवसापासून राबवतो आहे. आणि आमचा एकच विचार आहे की बाबा हे जे बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान ह्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना जर कळाल्या तर जीवनामध्ये खूप निर्भीडपणे जीवन जगू शकतील असं आम्हाला वाटतं. कारण हे आम्हाला या वयात थोडंसं कळतं म्हणून आम्ही एवढं निर्भीडपणे बोलतो आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जर हा संस्कार आपण दिला तर याच्यापुढे खूप चांगलं होईल आणि निर्भीडतेने कुठेही भिण्याची गरज पडणार नाही. विद्यार्थ्यांना जीवनामध्ये खूप मोठे होतील आणि निर्भीड जीवन जगतील. एवढंच बोलतो, हेच संदेश देतो आणि थांबतो. जय भीम. परीक्षा आहे सर. आम्ही परीक्षेला 50-60 महिला पुरुष बसलेले आहोत आणि आमचा उद्देश आहे, आम्ही कमीत कमी 4-5 वेळेस परीक्षा दिलेली आहे आणि कितीक जरी वेळा जर दिली तरी देवावंच वाटते म्हणून आमचा उद्देश आहे आणि आम्ही परीक्षेला आज बसलो आहोत. कशाची परीक्षा आज? बुद्ध आणि धम्मग्रंथावर आधारित आहे आणि आम्ही 2-4 वेळेस परीक्षा दिलेली आहे आणि आमचा श्वास आहेपर्यंत आम्ही परीक्षा देऊ. या वयात तुम्हाला परीक्षेची काय गरज आहे? आपला किती जरी असलं तरी आपला ज्ञान कमीच आहे सर. किती बी बाबासाहेबांना जे सांगितलेलं ते आपल्याला कमीच वाटेल. त्यानं खूप केलेलं आहे, त्याच्या इतकं आपण करू शकत नाही. मात्र आपल्याला जेवढं झालं तेवढं आपण करावं. खूप चांगलं वाटते आणि ही परीक्षा द्यायला मला खूप आवडते. मी पहिले पण ही मी परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यात मी चांगले मार्क घेतलेत. म्हणून मी ही परीक्षा त्याच्यावर पण चांगले मार्क मिळवण्यासाठी घेते आणि मला याच्यात आवड पण आहे. कशा संदर्भात परीक्षा होणार आहे आज? आज बुद्ध आणि धम्म या ग्रंथ याच्यासाठी ही परीक्षा होणार आहे. ग्रंथामधलं हा ग्रंथ कोण लिहिला काय सांगशील तू? हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना काय सांगशील आज?
मी सांगेल की त्यांनी पण ही परीक्षा द्यावी आणि या परीक्षेतलं त्यांनी पण त्या पुस्तकातून बुद्ध आणि धम्मातून त्यांनी पण ज्ञान घ्यावे असं मला वाटते, नॉलेज घ्यावे। आरटीआई कार्यकर्ताओं पर हमले की संख्या दिन ब दिन बढ़ती ही जा रही है और अब अपराधी सीधे मजिस्ट्रेट के दफ्तर तक पहुंच गए हैं। ये मामला चौंकाने वाला होने के साथ साथ प्रशासन को चुनौती देने वाला भी माना जा रहा है। जिला प्रशासन को इस तरह की घटनाओं पर लगाम लगाने के लिए सख्त कदम उठाने की ज़रूरत है। आरटीआई कार्यकर्ता अमोद मुंडे पर तहसील कार्यालय में जानलेवा हमला हुआ। सरकार राजस्व ठगाने वालों पर कार्रवाई के लिए अमोद मुंडे इन्होंने आवाज़ उठाई थी तो उन पर ही हमला हो गया। अमोद मुंडे को धोखा होने के कारण उन्हें सुरक्षा दी जाए, ऐसा निवेदन उनके द्वारा पुलिस अधीक्षक अशोक दूधे और जिल्हाधिकारी इनको दिया गया। मी पेण तालुक्यातील गणपतीवाडी गावातील अमोद मुंडे। मी माहिती अधिकारामध्ये गेल्या वर्षी पेण तालुक्यातील धावटे, आंबेघर आणि सापोली नाम इकडच्या जागा आणि बोरगाव इकडच्या जागांमध्ये जो भराव झाला होता त्या भरावासंदर्भात मी लेखी निवेदन दिलं होतं कलेक्टरना, विरोधी पक्ष नेत्यांना। त्या अनुषंगाने मोजणी झाली, तलाठी सर्कलने मोजणी केली। मोजणी केल्याच्या नंतर असं निदर्शन आलं की सदरचा भराव हा अनधिकृत केला होता जमिनींमध्ये। टोटल 10,000 ब्रासचा भराव झाला। त्याच्यावरती मान्य तहसीलदार पेण यांनी संबंधित 6 सातबाऱ्यांवरती 8.5 कोटीचा दंड लावला। त्या अनुषंगाने पेण तहसीलमध्ये सुनावण्या चालू होत्या। सुनावण्या चालू असताना माझ्यावरती 30 तारखेला गेल्या 30 तारखेला माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला। तहसीलदारांच्या समोर मला सुनावणीसाठी पुकारले असता मी आज जात असताना मुदस्सीर अकवारे जो पेणमधील स्थायिक रहिवासी आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी पेण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। तर सदर प्रकरण एवढं गंभीर आहे हे मी पोलिसांना पटवून दिलं। त्याच्यानंतर मी 20 जूनला त्याच व्यक्तीच्या विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी पत्र पण दिलं होतं की संबंधित इसमापासून माझ्या जीवितास धोका आहे। तरी देखील पेण पोलिसांनी त्याची काही गांभीर्य न घेता त्या व्यक्तीला चॅप्टर करून सोडण्यात आलं। त्या अनुषंगाने मी परत पेण तहसील यांना पत्र दिलं की जर ह्या माणसाने कोर्टाचा अवमान केलेला आहे त्याच्या अनुषंगाने ह्याच्यावरती जर गुन्हा दाखल नाही झाला आणि जर तुम्ही काही कारवाई नाही केली तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन तुमच्या दालनात उपोषणाला बसीन। त्या अनुषंगाने मी आज मान्य कलेक्टर रायगड, मान्य पोलीस अधीक्षक रायगड या दोघांकडे निवेदन दिलं आणि रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राची जी माहिती अधिकार महासंघ आहे त्याचे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून आम्ही आज दोन्ही अधिकाऱ्यांना भेटलो। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की बाबा काही झालं तरी ह्याच्यावरती शासकीय कामात कोर्टाच्या न्यायालयाचा अवमान केला म्हणून ह्याच्यावरती कठोर कारवाई करू आम्ही हे आश्वासन दिलं। मेरे साथ आया एक भी विधायक गिरेगा नहीं, हर विधायक चुनकर आएगा। इतना ही नहीं तो आने वाले विधानसभा चुनाव में हम 200 सीटें जीत कर लाएंगे। अगर 200 विधायक नहीं जीते तो मैं गांव जाकर खेती करूंगा। ऐसी बात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने कल विधानसभा में कही थी। मुख्यमंत्री शिंदे इनके इस बात का शिवसेना नेता संजय राउत इन्होंने जमकर मजाक उड़ाया। 200 सीटें जीतने की भाषा ये उनकी नहीं, ये दिल्ली की भाषा है और कहा कि हम 100 से अधिक सीटें जीत कर लाएंगे। ऐसा विश्वास संजय राउत इनके द्वारा व्यक्त किया गया। 200च्या पुढे आम्ही 200 आमदार निवडून आणू। जे कोण बोलतात की आम्हाला पाडणार तर मी स्वतः यांची सगळ्याची जबाबदारी घेतो। चांगली गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी घेतली असेल तर आनंद आहे। हा शेवटी ती त्यांची लायबिलिटी आहे। त्यांच्याबरोबर लोक गेले, त्याच्यावरती आम्ही कशाकरता उत्तर द्यावं? आम्ही सांगू की आम्ही शिवसेना म्हणून 100च्या वर जागा आम्ही निवडून आणू, याची आता ताकद आम्हाला कळलेली आहे। लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतोय मला, ज्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा दिसते, ज्या प्रकारची चीड दिसते, ते पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना बरं का ही 100च्या वर जागा जिंकेल असं आज मला वातावरण दिसतं आहे। कोणी पक्षातून काही आमदार किंवा काही खासदार सोडून गेले किंवा जाणार असतील म्हणून मतदार गेला, शिवसेनेचा सहानुभूतीदार गेला, बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग गेला असं होत नाही।
तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलात किंवा अन्य कुठे गेलात, शिवाजी महाराजांच्या चरणी लीन झाला, तरीसुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद वेगळ्या पद्धतीनं होईल. आपण आपल्या भूमिका वेगळ्या पद्धतीनं पक्षात मांडू शकत होतो. आम्ही सगळे आपल्याशी वारंवार चर्चा करत होतो. काही ज्याला कम्युनिकेशन गॅप म्हणतो अशा पद्धतीचं गॅप राहिली असेल तरीही मार्ग निघत होता. आपण जेव्हा बाहेर होता तेव्हाही उद्धव ठाकरे आपल्याशी बोलत होते. आम्ही सगळ्या आमदारांशी बोलत होतो. काल ते एक आमदार गेले तेव्हा आश्चर्यच वाटलं. आदल्या दिवशी रडत होते ते त्यांच्या मतदारसंघात जाऊन. ज्या प्रकारे त्यांचं लोकांनी स्वागत केलं हिंगोलीमध्ये आणि त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या एक निष्ठावान म्हणून. आता अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता आणि मतदार पुन्हा उभा करणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. मी अत्यंत सौम्य भाषेत सांगतो. माझ्या भाषेविषयी फार आक्षेप आहे, पण माझ्या संपूर्ण भाषणामध्ये आपण पाहिलं असेल माझ्या या निवेदनामध्ये मी कोणतं चुकीचं वाक्य बोलतो. अखिल भारतीय भिक्खु संघ द्वारा आयोजित महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ का अधिवेशन 7 तथा 8 जुलाई को होने वाला है। ऐसी जानकारी भिक्खु डॉक्टर उपभुक्त महाथेरो इन्होंने बात करते वक्त व्यक्त की। इस कार्यक्रम में भिक्खुगण की सभासद पंजीकरण होने वाला है। साथ ही कार्यक्रम में महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ की नई कार्यकारिणी चुनाव होगा। औरंगाबाद में अशोका हॉल PES अभियांत्रिकी महाविद्यालय नागसेवन परिसर में खुली चर्चा सत्र, सवाल जवाब तथा प्रमुख भिक्खु की धम्म देसना का आयोजन किया गया है। इस अधिवेशन के अध्यक्ष भिक्खु अंगुली माल शाक्यपुत्र महाथेरो जालना ये होंगे और अधिवेशन के उद्घाटक भिक्खु आनंद महाथेरो संघ अन्य भिक्खु इस अधिवेशन के लिए ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थित रहे, ऐसा आह्वान अधिवेशन के सह संयोजक इन्होंने किया है। औरंगाबाद शहरामध्ये प्रथमच अखिल भारतीय भिक्खु संघाच्या विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाचं अधिवेशन 7 आणि 8 जुलै 2022 रोजी लोकोत्तरा महाविहार चौका येथे संपन्न होते। महाराष्ट्रामधील भिक्खु संघाची घडी व्यवस्थित बसवण्याच्या दृष्टीने आणि चांगल्या प्रकारे संघटन घडवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन कारणीभूत ठरणार आहे। महाराष्ट्रामधून साधारण 500 भंतेजी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक भिक्खु संघाची जी समस्या आहे त्यावर चर्चा होणार आहे। त्यानंतर शासनाशी संबंधित असलेले विषय याबाबत काही ठराव होणार आहेत। त्याशिवाय भिक्खु संघाच्या विनय आणि पातिमोक्ष याबद्दल भिक्षूंनी चांगल्या पद्धतीनं पालन करावं, काही निर्देश सिनियर भिक्षूंकडून देण्यात येतील। महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये एक तर जनगणनेमध्ये बौद्धांची नोंद, धर्मांतरित बौद्धांची नोंद कुठल्या कॉलममध्ये घ्यावी, SCमध्ये की त्यांनी बौद्ध महार लिहावं का धर्मांतरित बौद्ध लिहावं याबद्दल संभ्रम आहे। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये धोरणात्मक कुठलेही निर्णय नीट घेतलेले नाहीत, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। आमची मागणी आहे की धर्मांतरित बौद्धांना SCमध्ये नोंदणीकृत करण्यात यावं। त्यानंतर बौद्धांसाठी आता जे विवाहविधी होतात, मंगलपर्णे होतात, त्यामध्ये बौद्धांचा स्वतंत्र मॅरेज ॲक्ट नाही। जे लग्नविधी होतात ते सर्व हिंदू मॅरेज लॉमध्ये मोडल्या जातात ॲक्टमध्ये, म्हणून स्वतंत्र बौद्धांचा कायदा झाला पाहिजे। त्यानंतर बुद्धगया इथे जे मुख्य विहार आहे ते विहार आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। भारतामध्ये असलेले गुरुद्वारा, मस्जिद, हिंदूंचे मंदिरं त्यांच्या लोकांच्या ताब्यात आहेत, त्यांच्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहेत। भारतातलं बौद्धगयाचं जागतिक असलेलं पवित्र महाविहार हेच का बौद्धाच्या ताब्यात राहू नये हा आमचा अनेक वर्षाचा हा विषय आहे। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार, UP सरकार, बिहार सरकार सर्वांशी आम्ही त्या बाबतीमध्ये पण भिक्खु संघाचे अधिवेशन होणार आहे। त्यानंतर
8 तारखेला PS इंजिनिअरिंग कॉलेज नागसेनवन औरंगाबाद येथे खुलं चर्चासत्र उपासकांसाठी सायंकाळी 5 ते 9च्या दरम्यान 8 तारखेला आयोजित करण्यात आलं आहे। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।